2 जून 2014ला भारतातील 29वं राज्य म्हणून तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आणि गेल्या 8 वर्षांपासून तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष त्या ठिकाणी सत्तेत आहे आणि केसीआर हे त्या राज्यातील लोकप्रिय असे नेते आहेत. आता गेल्या काही महिन्यांपासून के चंद्रशेखर राव अँटी बीजेपी राजकीय नेत्यांच्या देशभर भेटीगाठी घेत आहेत आणि त्यांनी एक मोठं पाऊल टाकलेलं आहे. त्यांना राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचे वेध लागले होते आणि त्यातूनच भारत राष्ट्र समिती या राष्ट्रीय पक्षाची त्यांनी स्थापना केलेली आहे. त्यांचं लक्ष अर्थातच 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि मोदींना सक्षम पर्याय उभं करणं हा सुद्धा आहे. केसीआर यांच्या सूचनेनुसार तेलंगणा राज्यात राबवल्या गेलेल्या वेलफेअर स्कीम्सचा देशभर प्रचार करण्यात येणार आहे, ज्यामुळे राष्ट्रीय पक्ष म्हणून स्थान मिळवण्यास त्यांना मदत होणार आहे. आता बघा, 2011-12 दरम्यान सुद्धा असंच काहीसं गुजरात मॉडेलबद्दल सुद्धा सांगितलं गेलं होतं आणि गुजरात राज्यातील योजना इतर राज्यांसाठी दिशादर्शक असल्याचं सुद्धा त्यावेळेस आपल्यावरती बिंबवलं जात होतं आणि याच्यातूनच नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा बनवण्यात यश सुद्धा आलेलं होतं. आता तसंच काहीसं तेलंगणा मॉडेलच्या बाबतीत केलं जाणार आहे आणि तसे आपल्याला चिन्ह सुद्धा दिसत आहेत. आज आपण माहिती घेणार आहोत गुजरात मॉडेलची आणि तेलंगणा मॉडेलची सुद्धा, आणि या दोघांचं यशापयश काय आहे यानुसार त्यांची तुलना करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करूया. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तेलंगणा राष्ट्र समितीचे श्रीधर रेड्डी यांच्यानुसार देशातील जनतेला एक नवा पर्याय हवा आहे, कारण विद्यमान सरकार जे आहे हे सर्व आघाड्यांवरती अपयशी ठरलेलं आहे. आता अशाच काहीशा ओळी तुम्ही गुजरात मॉडेलच्या चर्चेच्या वेळी आणि मोदी यांचा एक राष्ट्रीय नेता म्हणून उदय होताना सुद्धा ऐकलेल्या असतील. आता TRS नुसार गुजरात मॉडेल फेल झाले आणि इनफॅक्ट विद्यमान केंद्र सरकारनं गुजरात मॉडेलची जाहिरात आणि चर्चा या दोन्ही गोष्टी निवडून आल्यानंतर बाजूला ठेवलेल्या आहेत आणि ते आपल्याला माहिती आहे. सर्वप्रथम गुजरात मॉडेल काय होतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. गुजरातचा ग्रोथ रेट जो आहे हा 2002-3 ते 2011-12 या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि याचा ड्रायव्हिंग फोर्स अर्थातच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचं उद्योगपूरक धोरण होतं. त्यांच्या ग्रोथ स्ट्रॅटजीचे 3 कॉम्पोनंट्स होते, म्हणजे क्वांटम जम्प इन इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याच्यामुळे कॉर्पोरेट इन्व्हेस्टमेंट वाढेल. नंतर क्रमांक 2 ला जे होतं ते म्हणजे क्वांटम जम्प इन गव्हर्नन्स, ज्याच्यामुळे कॉर्पोरेटच्या सर्व शंका किंवा अडचणी ज्या आहेत या अगदी प्रायोरिटी बेसिसवरती सोडवल्या जातील आणि मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांना सवलती, ज्याच्यामुळे इन्व्हेस्टर्स जे आहेत हे आकर्षित होतील, हे त्यांचं क्रमांक 3चं धोरण होतं. आता बघा, गुजरात मॉडेलमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी केलं काय? रोड्स बनवले, एअरपोर्ट्स बनवले आणि यासोबतच 24 तास अखंडित वीज दिली. 24 तास वीज असणं आणि 24 तास अखंडित वीज असणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गव्हर्नन्समध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट प्रपोजलसाठी सिंगल विंडो ह्यासारखी सिस्टीम जी आहे ती उभी केली, म्हणजे या टेबलवरून त्या टेबलवरती फाईल घेऊन जाणं, या मंत्रालयातून त्या मंत्रालयात घेऊन जाणं, हे सर्व जे आहे ते त्यांनी ड्रॉप आउट केलं आणि उद्योगधंद्यांना अगदी सहज सुलभ पद्धतीने कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिलं. यासोबतच त्यांनी उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्ह दिला. इन्सेंटिव्हमध्ये सेल्स टॅक्ससाठी सबसिडी मोठ्या प्रमाणात दिल्या, त्या सुद्धा 2006-07 पर्यंतच. नंतरच्या काळामध्ये केंद्र सरकारनं या सेल्स टॅक्ससाठी दिलेल्या सबसिडी ज्या आहेत त्या बॅन केल्या. आता याच्यावरती गुजरात सरकारनं नवीन एक पर्याय शोधला. त्यांनी काय केलं? कॅपिटल, व्याज आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे याच्यावरती सवलत द्यायला सुरुवात केली. यासोबतच त्यांनी जमिनीवरती सवलत द्यायला सुरुवात केली, पाण्यावरती सवलत द्यायला सुरुवात केली आणि नैसर्गिक संसाधनांवरती सुद्धा सवलत द्यायला सुरुवात केली आणि हेच त्यांचं मॉडेल होतं. यासोबतच मेगा इंडस्ट्रीजसाठी त्यांच्याकडे असा फिक्स काही रेट नव्हता बघा, म्हणजे प्रत्येक केससाठी रेट वेगवेगळे होते आणि प्रत्येक केस जी आहे ही वेगवेगळ्या तत्वानुसार हाताळली जात होती. प्रत्येक केससाठी वेगळी योजना होती. टाटा नॅनो जो प्रोजेक्ट आहे याच्यासाठी जवळपास 30,000 करोडची सबसिडी या सरकारनं दिलेली होती. जमीन कोणती होती? तर गायरान घ्या, राष्ट्रीय उद्यानाची जमीन घ्या किंवा इतर सिंचनाखालची जमीन घ्या. अगदी ₹1 प्रति एकर या पद्धतीने सुद्धा त्यांनी उद्योगधंद्यांसाठी जमिनी दिल्याची उदाहरणं समोर आलेली आहेत. यासोबतच ग्लोबल डिमांड सुद्धा त्या काळामध्ये जोरात होती, याचा सुद्धा या गुजरात मॉडेलला फायदा झालेला दिसतोय. आता या ग्लोबल डिमांडचा फायदा घेण्यासाठी गुजरात सरकारनं एक्सपोर्ट जे आहे त्याला सुद्धा पुश केलं. कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये? पेट्रोकेमिकल,
फार्मास्युटिकल्स, टेक्स्टाईल्स, लेदर, मशीन टूल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, जेम्स अँड ज्वेलरी आणि ॲग्रिकल्चर क्रॉप्स यासाठीचं एक्सपोर्ट त्यांनी पुश केलं. आणि हे साध्य करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि एक्सपोर्ट पार्क सुद्धा उभे केले होते. याच काळामध्ये पाऊस चांगला झाल्यानं शेती आणि पीक याची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती आणि या ठिकाणी ग्रोथ होण्यासाठी त्यांनी बीटी कॉटन सारखा पर्याय सुद्धा स्वीकारला. कृषी रथ योजना आणली आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्याला प्रोत्साहन दिलं आणि या शेतीसाठी 24 तास वीज सुद्धा उपलब्ध करून दिली. असं हे गुजरात मॉडेल होतं. एकदम भारी असं हे मॉडेल होतं. त्यावेळेस त्याची चर्चा याच पद्धतीने झालेली होती. पण याच्यातून ज्या समस्या निर्माण झाल्या याची चर्चा मात्र आपल्या इथं झाली नाही किंवा त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जे काही बोलणं होणं अपेक्षित होतं ते काही झालेलं दिसत नाही. आता TRS जे BRS झालेलं आहे म्हणजे भारत राष्ट्र समिती जे झालेलं आहे त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून स्थापन होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागणार आहे. यासाठी त्यांना लोकांपर्यंत त्यांच्या योजना, या योजनांची अंमलबजावणी कशी केली हे पोचवावं लागणार आहे आणि या योजनेचं यश जे आहे ते सुद्धा लोकांना सांगावं लागणार आहे. त्यावेळेस कुठे त्यांना मतं मिळतील. 2018 पासूनच KCR यांना राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करायचं होतं आणि त्या संदर्भातल्या त्यांनी त्यांच्या अपेक्षा सुद्धा बोलून दाखवल्या होत्या. आता येणाऱ्या काळामध्ये हे तेलंगणाचं मॉडेल जे आहे याच्या भरवशावरती ते गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटका आणि दिल्ली येथील निवडणुका लढवणार आहेत. KCR यांच्यावरती या गुजरात मॉडेलचा प्रभाव अगदी स्पष्टपणे दिसतोय आणि त्यांचा मार्ग सुद्धा गुजरात मॉडेल प्रमाणेच दिसतोय. आणि यांचं हे तेलंगणा मॉडेल जे आहे त्याला ते काय म्हणतात, बंगारू तेलंगणा म्हणजेच काय, सोन्याचा तेलंगणा. आता या मॉडेलचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. आता हे बंगारू तेलंगणा नेमकं आहे काय, हे मॉडेल आहे काय हे आपण समजून घेऊयात. याचा सर्वप्रथम येतं वेलफेअर स्कीम्स. रायतू बंधू ही शेतकऱ्यांसाठीची योजना जी होती ती त्यांनी फार चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी राबवलेली आहे बघा. या शेतकऱ्यांना क्रॉपिंग सीझनच्या आधी आर्थिक सहाय्य दिलं गेलं 5,000 रुपये प्रति एकर या पद्धतीने आणि जास्तीत जास्त 10,000 रुपयांपर्यंतच हे आर्थिक सहाय्य होतं. यासोबतच आसरा पेन्शन सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली आणि 24 तास वीज सुद्धा दिली गेली. यासोबतच मिशन काकटीय जे होतं याच्यामध्ये फक्त पावसावरती अवलंबून न राहता कॅनल आणि इतर मार्गाने जलसिंचनाच्या सुविधा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या गेल्या. यासोबतच प्रत्येक घरी नळाद्वारे पिण्याचं पाणी सुद्धा उपलब्ध करून दिलं. यासाठी अगदी त्यांनी रेकॉर्ड टाइम मध्ये मिशन भगीरथ जे आहे हे पूर्णत्वास सुद्धा नेल्याचं आपल्या समोर दिसतंय. ईज ऑफ डुईंग बिझनेस हा सुद्धा त्यांच्या मॉडेलचा एक भाग आहे. मोठ्या कंपन्या आणि स्टार्टअप्स यांच्यासाठी हैदराबाद एक महत्वाचं स्थान म्हणून पुढे आलेले आहे. हैदराबादमध्ये सध्या 7,000हून अधिक स्टार्टअप्स आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी एक्सप्लोर होताना दिसत आहेत. आंध्र प्रदेश पासून एक स्वतंत्र राज्य म्हणून 8 वर्षापूर्वी तेलंगणा राज्याची स्थापना होऊनही तेलंगणाचं इन्फ्रास्ट्रक्चर, तेलंगणाचे इथलं IT हब, यासोबतच त्यांची इथं मोठ्या प्रमाणात असलेल्या रिसर्च ऑर्गनायझेशन, स्वस्तातलं रिअल इस्टेट, यासोबतच आंध्रप्रनर फ्रेंडली पॉलिसीज ज्या आहेत या आंध्र प्रदेशच्या तुलनेमध्ये खूप चांगल्या आहेत. आता बघा, तेलंगणाचं IT हब म्हणून सुद्धा नाव मोठ्या प्रमाणात आहे. ॲपल, ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट यांचे प्रायमरी ऑफिसेस जे आहेत ते हैदराबादमध्येच आहेत. यासोबतच सायबर टॉवर्स आणि हायटेक सिटी यांच्यामुळं IT कंपन्या सध्या हैदराबादला प्राधान्य देताना आपल्याला दिसत आहेत. गंगा जमुनी तहजीब हा तेलंगणा मॉडेलचा सर्वात प्लस पॉइंट आहे बघा. गंगा जमुनी तहजीब म्हणजे काय, सामाजिक सलोखा आणि शांतता. KCR उत्तमरित्या इंग्लिश, तेलुगू आणि हिंदी बोलतात आणि ते हैदराबादला कायमच मेल्टिंग पॉट ऑफ कल्चर्स असं म्हणत आलेले आहेत. हिजाब वादावरती त्यांनी कर्नाटक सरकारवरती टीका केली होती आणि सामाजिक सलोख्यातूनच विकास करणं शक्य आहे हे कायमस्वरूपी ते तेलंगणा राज्याचं उदाहरण देऊन सांगताना आपल्याला दिसत आहेत. गो ग्रीनचा सुद्धा त्यांनी नारा दिलेला आपल्याला दिसतोय. विकास जर का करायचा असेल तर पर्यावरणाला बाजूला सारून तो करता येणार नाही हे ते कायम सांगताना आपल्याला दिसतात. यासोबतच इन्व्हेस्टमेंटचं सुद्धा त्यांचं मॉडेल भारी आहे बघा. किटेक्स ही मोठी कंपनी आहे केरळमधली आणि ज्या वेळेस त्यांना केरळमधून बाहेर पडून इतर ठिकाणी एक्सपान्शन करायचं होतं तर त्यावेळेस तमिळनाडू हे राज्य, कर्नाटक हे राज्य हे सुद्धा तेलंगणासोबत स्पर्धेमध्ये होते, पण बाजी मारली तेलंगणाने. अगदी रेकॉर्ड टाइम मध्ये त्यांना जमीन सुद्धा उपलब्ध करून दिली गेली आणि तेलंगणा राज्य आणि किटेक्स या कंपनीमध्ये MOU सुद्धा साईन झालेलं आपल्याला माहिती आहे. तेलंगणाला एक इंडियन सिनेमाचं हब म्हणून सुद्धा ते पुढे आणू इच्छित आहेत.
आता आपल्याला माहिती आहे की बॉलिवूडच्या तोडीस तोड तेलुगू फिल्म इंडस्ट्री सध्या उभी राहताना दिसते आणि यासाठी तेलंगणा सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या इथल्या फिल्म इंडस्ट्रीसाठी त्याने मोठ्या प्रमाणामध्ये सवलती दिल्याचं सध्या तरी दिसतंय. अशाच पद्धतीने कल्याण लक्ष्मी, शादी मुबारक, ब्राह्मीण वेलफेअर यासारख्या योजना त्यांनी राबवल्यात आणि इंडस्ट्रीसाठी अगदी क्विक अप्रुव्हल सुद्धा त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि याच्या परिणामस्वरूप 2015-16 पासून नॅशनल जीडीपी पेक्षा तेलंगणा राज्याचा जीडीपी जो आहे हा जास्त राहिलेला आहे आणि नीती आयोगाने हे कन्फर्म केलेलं आहे आणि त्यांच्या या धोरणाचं कौतुक सुद्धा केलेलं आहे. नीती आयोगानुसार तेलंगणा इज फास्टेस्ट ग्रोईंग स्टेट इन टर्म्स ऑफ पर कॅपिटा इन्कम अँड लिव्हिंग स्टँडर्ड आणि हे मी नाही नीती आयोगाने म्हटलेलं आहे. आता बघा गुजरात मॉडेल आणि तेलंगणा मॉडेल थोडेफार जर का फरक वगळले तर अगदी समान आपल्याला दिसत आहेत. पण ह्यूज ज्यावेळेस इन्सेंटिव्ह दिले जातात कॉर्पोरेट युनिट्सला त्याच्यामुळं एज्युकेशन, आरोग्य आणि रोजगार यासाठी सरकारकडे पर्याप्त निधी उपलब्ध होत नाही हे गुजरात मॉडेलमधून सातत्याने स्पष्ट झालेलं आहे. 2017 मधील अभ्यासानुसार गुजरात सरकार शिक्षणावरती त्यांच्या एकूण बजेटच्या फक्त 2% आसपास रक्कम खर्च करत होतं, ज्याच्यामुळं त्यांच्या येथील 45% कामगार हे अशिक्षित तरी आहेत किंवा 5वी पेक्षा कमी शिक्षण असलेले आपल्याला दिसतात. यासोबतच त्यांच्या इथलं हायर एज्युकेशन जे आहे हे फक्त डिग्री मिळवण्याच्या कामापुरतंच आहे. इतर वेळेस काम मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होताना दिसत नाही आणि तशी टीका सुद्धा सातत्याने होताना दिसते. आरोग्यावरती सुद्धा गुजरात सरकारनं त्यांच्या एकूण बजेटपैकी फक्त 0.8% इतकीच रक्कम खर्च केलेली आहे, ज्यांच्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात कुपोषित बालकं सुद्धा आपल्याला दिसत आहेत. आता गुजरात मॉडेल असो किंवा तेलंगणा मॉडेल असो किंवा कोणतंही मॉडेल असो, मॉडेल हे चांगलंच असतं पण ते सर्वसमावेशक असायला हवं. ते शोषण करणारं नसावं. म्हणजे नैसर्गिक संसाधनांचं सुद्धा आणि कामगार वर्गाचं सुद्धा. आणि ही धारणा सध्या मोठ्या प्रमाणात समोर येताना आपल्याला दिसते. येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच की गुजरातचं मॉडेल चांगलं आहे की तेलंगणा राज्याचं, कारण की मॉडेल जे आहे हे शाश्वत असायला हवं आणि हीच सगळ्यांची अपेक्षा आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या मॉडेल संदर्भातल्या तुमच्या ज्या काही अपेक्षा होत्या किंवा तुमची जी काही निरीक्षणं असतील ती सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोलबिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.